सुरुवातीलाच तिथे बसलेल्या ज्या महिलांना उन्हामुळे त्रास होत असेल तर मी त्या उन्हात बसलेल्या महिलांना विनंती करीन की तुम्ही खुर्च्या उचला आणि इथे आणून बसा, म्हणजे तुम्हाला उन्हामध्ये बसता येणार ला त्रास होईल. तुम्ही खुर्च्या उचला स्वतःच्या आणि इथे थोड्या आपल्या बरोबरच्या महिला सगळ्या एका बाजूला व्हा, म्हणजे त्या महिला उन्हात बसणार नाहीत. थोडं या बाजूला घ्या म्हणजे ऊन तुम्हाला लागणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं असे पंकज महाराज गावडे, ज्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आपण सगळे इथे आलेलो आहोत, असे सुनील भाऊ, त्यांचे आई वडील बबनदादा, कमलजीजी, आशिष माने, शैलेश राजगुरू, सागर खांडवे, स्मिताताई, स्वातीताई, राजेंद्र खांडवे पाटील, तानाजी शिंदे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींना, लोहगावला आणि आमच्या कुटुंबाचे गेले अनेक दशकाचे ऋणानं बंध आहेत. आपण आदरणीय पवार साहेबांना अनेक वेळा लोकसभेमध्ये निवडून दिलं, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि त्यानंतर हा मतदारसंघामध्ये बदल आला आणि हा पुणे मतदारसंघ लोकसभेला जोडला गेला आणि बारामती लोकसभा मतदारसंघात भोरवेल्ला मुळशी तो भाग जोडला गेला. जरी मतदारसंघ बदलला तर आपलं प्रेम आणि ऋणानं बंध काही कमी झाले नाही किंवा त्याच्यात काही बदल आला नाही. आणि लोहगाव खराडी हा संपूर्ण भाग हा पुण्यामध्ये सगळ्यात वेगाने वाढणारा हा संपूर्ण भाग आहे. तुकोबांचं आजोळ घर हे प्रियच असतं, पण मामाचं घर हे आणि प्रिय असतं, कारण का सगळे लाड हे मामाच्याच घरी होतात. आणि रामकृष्ण हरी हा गजर करत आपण सगळे आज महाराष्ट्राच्या नवीन बांधणीसाठी आपण सगळे काम करता आणि त्याला आपण जी साथ दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. लोकसभेला आपल्याला अपेक्षित असं यश आलं नाही, पण ह्या भागातल्या लोकांनी जी साथ दिली दंगेकरांना, रवींद्र दंगेकर हा अतिशय उत्तम आमदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलंय. आणि जेव्हा जेव्हा पुण्यावर अन्याय होतो तेव्हा पुण्यातून एकच आवाज हा मोठ्या ताकदीने या सरकारच्या विरोधात उभं राहतो, त्याचं नाव रवींद्र दंगेकर, आणि त्याला तुम्ही मतदान केलं याबद्दल तुमचेही मी मनपूर्वक आभार मानते. रवी भाऊंची आणि आमची अनेक वेळा गाठीभेटी होतात, कालही झाली. आणि कालच मी रवी भाऊंना सांगितलं की 24ला हरकत नाही, आपलं राहून गेलं, पण 29ला जेव्हा अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे विमानाने दिल्लीला जातील, त्या दिल्लीच्या आमच्या प्रवासामध्ये 2029 मध्ये रवींद्र दंगेकर तुमच्या आशीर्वादाने खासदार म्हणून आमच्या बरोबर दिल्लीला येतील, याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजे. व्यासपीठावर आज सुनील मास्तरांची फार इच्छा होती आम्ही सगळ्यांनी यावं, आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा विचार जो घेऊन आदरणीय पवार साहेब गेले 6 दशक महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात काम करतात, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्या विचाराचं एक ऑफिस आज सुनील मास्तरांनी आज इथे काढलंय, त्याबद्दल त्याचं उद्घाटन झालं. आणि ती वास्तू तुमच्या सगळ्यांच्या हक्काचं माहेर असेल हेही मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. सुनील मास्तरांना मी विनंती करीन की ऑफिस काढलं चांगली गोष्ट आहे, पण हे ऑफिस 7 दिवस उघडं असलं पाहिजे. आणि जेव्हा कुणाला अडचण येईल त्याची हक्काची वास्तू म्हणून प्रत्येकाने ह्याच ऑफिसमध्ये आलं पाहिजे, असं वातावरण आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. कोण काय रोज तुम्हीच बसला पाहिजे असा आमचा आग्रह नाही. कोणीतरी जो व्यक्ती जबाबदारीने समोरच्याचं ऐकून घेईल आणि प्रश्नातून मार्ग काढायचा प्रयत्न केले किंवा तुम्हाला कळवेल की ही व्यक्ती अडचणीत आहे, त्याला मदतीची गरज आहे,
अशी कोणीतरी व्यक्ती तिथे बसली तरी हरकत नाही. आणि संघटनेतल्याही महिला पदाधिकारी तुम्ही सगळ्यांनी आठवड्यातील 2-3 तास जरी प्रत्येक सेल मधलं कोणी ना कोणीतरी इथे येऊन गेलं तर दिवसभर 7 दिवस इथे जाग राहील आणि लोकांना हक्काचंही जागा म्हणून सुनील मास्तरांचं ऑफिस वाटेल. याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढचे काही महिने ती शिस्त लागेपर्यंत काम करायचे. आता आचारसंहिता पुढच्या 1-2-4 दिवसात लागेल आणि त्यानंतर खरीच लढाई सुरू होईल. लढाई थांबलेली नाहीये लोकसभेनंतर, ती चालूच आहे. पण हळूहळू फॉर्म भरणे, प्रचार करणे आणि पुढच्या 1 महिन्या सव्वा महिन्यामध्ये तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी असणार आहे की हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे, जे भ्रष्ट आहे, जे महागाई वाढवतं आणि तुमच्या आणि माझ्या मुलांच्या नोकऱ्या दुसऱ्यांना देतं, अशा सरकारला आपल्याला हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे. भ्रष्टाचारी आहेत का? हो आहेत. माझा आरोप आहे या सरकारवर की हो तुम्ही भ्रष्टाचारी आहात. माननीय देवेंद्र फडणवीस जी आपल्याला म्हणायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सगळ्यात भ्रष्ट पक्ष आहे. मला आज देवेंद्रजींना विचारायचंय काय झालं त्या भ्रष्टाचाराचं? आमचा पक्ष फोडला, चिन्ह घेतलं, तेव्हा तुम्हाला तो भ्रष्टाचार दिसला नाही. मग सोयीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्ट आणि सोयीप्रमाणे नाही. अहो महाराज, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणता, कधी ना कधी त्या पांडुरंगाला उत्तर द्यावं लागणार आहे. कारण मी सगळ्यांनी म्हणते आणि मी नेहमी भाषणात म्हणते आणि मला अभिमान वाटतोय सांगताना. कालच मला कोणीतरी भेटायला आलं होतं, मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते. म्हणलं मला हे सांगू नका, सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है. हे मी डंके की चोट पे सांगू शकते. कुणाला मिंदे नाही, आपण पण नाही आणि आपला पक्ष पण नाही. कोणी बोलून दाखवावं भ्रष्टाचाराच्या विरोधात माझ्यासारखं. आणि ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर केले, आज ते आमच्यात त्या पक्षातल्या काही लोकांना घेऊन मांडीला मांडी लावून बसलेत. मग जर आम्ही भ्रष्टाचारी होतो तर काय करायचं ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जर आम्ही भ्रष्टाचारी नसलो तर आज भारतीय जनता पक्षाने हात जोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची माफी मागितली पाहिजे की हो आम्ही खोटं बोललो, तुम्ही भ्रष्टाचारी नव्हता. आणि तो काय आरोप एकटी माझ्यावर नव्हता, आपल्या सगळ्यांवर होता. पक्ष काय एकटी माझा नाहीये. जेवढा हक्क माझा पक्षावर आहे त्याच्याहून जास्त या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा पक्षावर आहे. कधी तुम्ही विचार केला जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर करत होता तेव्हा कधी विचार केला आम्हाला काय वाटलं असेल? जेव्हा अनिल देशमुखांना अटक केली, संजय राऊत साहेबांना अटक केली, अरे नवाब मलिकांना अटक केली, तेव्हा तुमच्या मनात कधी आलं की त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल, त्यांच्या मुलांना काय वाटलं असेल, त्यांच्या नातवंडांना? इथे लहान पोरं खेळतायत, एवढा लहान नातू आहे देशमुख साहेबांचा, शाळेत गेला, एक दिवस रडत घरी आला. काय म्हणून रडत आला? तो म्हणला उद्यापासून मी शाळेत जाणार नाही. अनिल देशमुख साहेबांची सून म्हणाली तुला शाळेत जावं लागेल, काय प्रॉब्लेम आहे? ती आवाज चढून म्हणाली की शाळेत नाही जायचं म्हणजे काय? तो म्हणला आई मी आता शाळेत जाणार नाही. ते म्हणले का? ते म्हणला तुझा आजा जेलमध्ये आहे, तू नाही, आम्ही तुझ्याशी खेळणार. 6 वर्षाच्या पोराला शाळेत मुलं चिडवतायत की तुझा आजा जेलमध्ये, आम्ही तुझ्याशी नाही खेळणार. विचार करून बघा, तुम्ही आई आहात ना, तुमच्या मुलाला अशाच शाळेत सांगितलं तर काय होईल? आणि तो मुलगा रडत घरी आला. दुसऱ्या दिवशी ती सूनबाई घेऊन गेली शाळेत, विनवण्या केल्या, माफी मागितली की अहो असं काही नाहीये, माझ्या पोराला शाळेत घ्या, चिडवू नका. आयुष्यभर त्यांच्या नातवानी असं जगायचं. आणि काय झालं 1.5 वर्षानंतर? 1 रुपयाचा 100 कोटी रुपयाचा आरोप अनिल देशमुखांवर केला, 1 रुपयाची पण केस नाही. अशा सरकारला बरोबर आपण गेलं पाहिजे. आणि अशा सरकारला हे जाऊन मांडीला मांडी लावून आज बसतायत. अहो मोडेन पण वाकणार नाही कधी असल्या लोकांच्या समोर. आम्ही स्वाभिमानी मराठी लेखी आहोत. आम्हालाही संधी होती सगळं लाल दिवा घ्यायची. काय करायचा तो लाल दिवा जर खाली मान करून जायचा असेल? आणि वडगाव शेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही. त्यांनी
कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत? दोन्ही हातावर खून आहे त्यांच्या, खून आरोप आहे माझा त्यांच्यावर. अहो 2 लोकांचा जीव गेलाय, 2. त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय की त्याच्या आईला काय वाटत असेल, त्याच्या वडिलांना काय वाटत असेल, त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल? आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय? त्यांच्याकडे पोर्श आहे म्हणून, मोठी गाडी आहे म्हणून, पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार? नाही चलेगा. मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग जंग पसारीन, पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया सुळे गप्प बसणार नाही. मध्य प्रदेशमध्ये त्याचे आई वडील राहतात, त्यांची अश्रू पुसायला जाणार आहे तुम्ही? आणि तुम्ही बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनला जाता? अहो हे पोलीस स्टेशन आहे, तुमच्या घरातला डायनिंग टेबल नाहीये. ही मस्ती तुमच्या घरी दाखवायची, सर्वसामान्य माणसाच्या अश्रूंसमोर नाही चालणारी. आणि ही पोर्श गाडी कितीतरी कोटी रुपयाची गाडी आहे, कुठल्या पैशांनी विकत घेतली देवालाच ठाऊक. पण त्या पोर्शच्या गाडीनी त्यांचा जो खून झालेला आहे, त्या 2 युवक आणि युवतींचा काय चूक त्यांची? की ते गरीब आहेत म्हणून मोटरसायकलवरनं जात होते, ही त्यांची चूक? गरीब माणसाच्या आयुष्याची ही किंमत तुम्ही कराल आणि पोर्शवाल्याला बिर्याणी खायला घालवाल? नाही चलेगा. अशा प्रवृत्तीला यावेळी घरी पाठवण्याची जबाबदारी वडगाव शहरीकरांवर आहे. अरे कुठल्या तोंडाने मतं मागणार तुम्ही? माझा आरोप आहे, हो तुम्ही भ्रष्टाचारी आहात, तुम्ही खुनी आहात. त्या आईचं दुःख आणि त्या आईचा कधीतरी वेदना, कधीतरी आईचं दुःख कोणीतरी बघावं काय असतं. आणि या पोर्श करण्याला एवढं करून थांबले नाहीत ते. रक्त तपासणी केली, त्या रक्त तपासणीमध्ये रक्त बदलायचं पाप पण यांनी केलेलं आहे. रक्त बदललं. हे तसा तुम्हाला लोकप्रतिनिधी पाहिजे, असं सरकार पाहिजे? हे कोणी फोन केले? या गोष्टी जेव्हा झाला, महाराष्ट्र प्रश्न विचारतोय, महाराष्ट्र सत्य मागतोय, महाराष्ट्र हक्क मागतोय. मी हक्क मागतेय, मला उत्तर पाहिजे की त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये फोन कोणी केला? त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा वेळ आली, तेव्हा रक्त तपासणी केली, तेव्हा ससून हॉस्पिटलमध्ये फोन कोणी केला? मी हक्क मागते त्या आईसाठी. माझी लढाई वैयक्तिक नाहीये, त्या आईच्या अश्रूंसाठी मी लढाई मागते. 2 करता मुलगा आणि करता मुलगी घातली गेली आणि यांच्या पैशाच्या मस्तीमुळे गेली. ती पोर्श गाडी तिथे गेली नसती, वेगाने गाडी चालवली नसती, तर काय झालं असतं? आज त्यांचं घर हस्तखेळतं राहिलं असतं. गुन्हेगार आहे ते लोक. आणि वर म्हणतात आम्ही काय केलं नाही. अहो मी पण फोन केला, मलाही काळजी वाटली. म्हणलं अरे बापरे, हे असं कसं झालं? कधीतरी अहो मी एकत्र राहिलेलो आहोत. मी कधी ज्यांनी आपल्या बरोबर सुखदुःखाचे दिवस झाले ना, त्यांना कधी नावं ठेवत नाही. त्यांनी काय निर्णय घेतला, काय निर्णय घेतला हे जाऊ दे, माझा काही घेणं देणं नाही 1 वर्षात काय झालं. पण कधीतरी एकत्र राहिलेलो होतं, मलाही काळजी वाटली. असं कसं झालं? टीव्ही काहीतरी दाखवतंय, तुम्ही काहीतरी बोलताय, नक्की झालं काय? आणि नंतर पुढे काय झालंय तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे या पोर्शच्या केसमध्ये आणि गृह मंत्रालय, देवेंद्रजी तुम्हाला आम्हाला उत्तर द्यायला लागेल. मी फक्त लोकप्रतिनिधी नाहीये, पण मी एक आई देखील आहे. एक आई म्हणून मी जाब विचारते या सरकारला की कोणी फोन केला आणि हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला, याचं उत्तर आज महाराष्ट्र मागतंय. अहो आज त्यांची मुलं उद्या आपली होती. कारण का प्रत्येकाला असं वाटतं की आज सरकारमध्ये कसंही बदल घडता येतात. बापदेव घाटात बारामती लोकसभा मतदारसंघ आठवड्यातून 2 वेळा मी त्या घाटातून जाते. सकाळ संध्याकाळ रात्री 2 वाजता पण मी जाते. कारण का आपले लोक आहेत तिथे, कशाची भीती आपल्याला? आपण कामासाठी जातो तिथून. आणि बापदेव घाटामध्ये एका युवतीचा सामूहिक बलात्कार परवाच्या दिवशी झालेला आहे. मला अस्वस्थ, मला विश्वासच बसत नाहीये की आपल्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे पुणे. हो, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी हा जिल्हा आणि राज्य चालतं. आपण रामकृष्ण हरीवाले विठ्ठलावर प्रेम करणारे सुसंस्कृत मराठी माणसं आहोत. अशा बापदेव घाटामध्ये जिथे रोज रहदारी असते, तिथे सामूहिक बलात्कार एका लेकीचा झालेला आहे.
त्याच्या पुढे काय झालं, अटक झाली माहिती नाही. रोज आज पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की 1 वर्षात 365 दिवस असतात, त्याच्यापैकी हे मी म्हणत नाही, हे पत्रकार म्हणतायत 280 दिवस, 365 पैकी 280 दिवस गेल्या 1 वर्षामध्ये 280 महिलांच्या विरोधातल्या बलात्कार, छेडछाड, हाणामारी अशा केसेस झालेल्या आहेत. तुम्हाला असं सरकार पाहिजे का कैलासवासी आर पाटलांचं सरकार पाहिजे, जिथे महिलेला माता आणि तिचा प्रचार? किती वर्ष आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते का नाही? मग बदलीमध्ये काय गडबड झाली? सगळ्यात मोठी पोलीस भरती जर कुणाच्या काळात झाली असेल तर ती कैलासवासी आर पाटलांच्या काळात झाली. एकदाही परीक्षा पुढे ढकलली नाही आणि 1 रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही. तुमची आपल्या सगळ्यांची मुलं आज वयाची आहेत, नोकरी पाहिजे की नाही सरकारी? मग परीक्षा होते का वेळेवर? पेपर फुटतो की नाही? पेपर फुटतो, चुकीच्या बदल्या होतात, तलाठीची परीक्षा, जी म्हणाल त्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार आहे. कसलं सरकार पाहिजे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि आज तर सगळ्या महिलांवर विशेष प्रेम आहे. लाडकं लाडकं लाडकं, लाडक्या बहिणी लोकसभेनंतर लाडक्या झाल्या, आधी नव्हत्या आणि आजही लाडक्या नाहीयेत. कारण का जर तुम्ही खरंच लाडक्या असत्या तर 1500 रुपये दिल्यानंतर 3000 रुपये तेलाचा भाव केला नसता. बरोबर आहे? तेलाचा भाव काय आज? आता चकल्या तळू नका, उन्हात ठेवा, शिजल्या तर बघा, खायचं तर खा, नाही तर फोटो काढून पोरांना दाखवा की बेटा ह्याला चकली म्हणतात, याला करंजी म्हणतात. माझ्या लहानपणी ना दर दिवाळीत आम्ही खायचो. आता बेटा तू भाकरी खा, कारण का आता आपल्याला हे परवडण्यासारखं राहिलेलं नाही. हे जे खोक्याचं सरकार आहे ना, त्यांच्याकडे तुम्ही खोक्याच्या सरकारचा हिशोब करा. 50 खोके एकदम ओके, बरोबर? 40 खासदार आमदार फोडले, 50 गुणिले 40 सांगा बायानो किती कोटी झाले? कोणाला माहिती? 2000. बघा कोणाला तरी हिशोब जमतोय आपल्यापैकी. ना आता आपण हिशोबात सगळ्या कच्च्याच असतो. 2000 कोटी रुपये. आता 2000 कोटी मध्ये शून्य किती? मला नाही माहिती बाई, किती नक्की का? आता माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून हो म्हणते. 2 लिहायचं आणि 10 शून्य लिहित बसायचं. 10 शून्य आणि त्याच्या पुढे 2 म्हणजे 2000 कोटी. 2000 कोटी रुपये घेऊन माननीय उद्धवजींचं, राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं सरकार पाडायचं पाप या ट्रिपल इंजिन पोर्श गाडीवाले ठोकले ना त्या सरकारने केलं. रक्त बदलणाऱ्या, तेलाचा भाव वाढवणाऱ्या, ज्यांनी आता बलात्कारचे लोक नाही पकडले ना, ती सरकार. आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. अरे हे सब डरपोक आहे. ते दिल्लीवाले येतात, डोळे वटरतात, ही सगळी म्हणतात तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. असं नाही चालणार. आणि स्वाभिमानी मराठी माणसं. काय होतं आमच्याकडे 1 वर्षापूर्वी? अहो ना चिन्ह होता, ना पक्ष होता, ना काय नव्हतं. घरातून बाहेर काढून टाकलं होतं आम्हाला. माझ्या 80 वर्षाच्या वडिलांनी 1 मिनिट पण घेतला नाही. प्रशांत दादा त्यांच्या बरोबर पूर्ण ताकदीने होते त्या दिवशी. मी नव्हते, प्रशांत दादा होते तेव्हा त्यांच्या बरोबर. काय करायचं? पत्रकारांनी विचारलं, अहो तुमच्या पक्षातली सगळी गेली, तुमच्या चेहऱ्याचा आश्वासक चेहरा कोण? ते म्हणले मी शरद पवार. त्याच्यामुळे मावशी आता परत म्हणायचं नाही वय झालंय. आता ताकदीने लढायचं आणि उतरायचं. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायचं. दिल्लीवाले आले, मान सन्मान करू, अतिथी देवो भव. दिल्लीवरनं आलाच, वा वा वा, छान स्वागत करू, ओवाळणं सगळं करू. पण वेळ झाल्यावर पाहुण्यांनी जायचं असतं. आणि एक तुम्हाला सांगते की आपल्याला नवीन सरकार जे आणायचं आहे ना, त्याचा मी तुम्हाला शब्द देते की 3-4 महत्वाच्या गोष्टी आपलं सरकार करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुलगा असू दे किंवा मुलगी, तो जेव्हा बाहेर जाईल
कुठल्याही आईला काळजी वाटता कामा नये असं प्रशासन आपण करू. नावासाठी रामराज्य म्हणणार नाही मी किंवा छत्रपतींचं, ते कृतीमध्ये करून दाखवू. ते नुसतं जय श्रीराम म्हणतात. मी अभिमानाने सांगते, मी कधीही जय श्रीराम म्हणत नाही, मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते. कारण का मर्यादा ठेवणारा रामच हा खरा राम आहे. यांचा राम नुसतं जय श्रीराम तोंडात, पोटात वेगळंच असतं त्यांच्या. कुठली मर्यादा ठेवली? प्रभू श्रीराम म्हणता ना तुम्ही, मग प्रभू श्रीरामाचं काय शिकवण आहे? मर्यादात राहणारी. कुठली मर्यादा यांनी ठेवली? कुठली मर्यादा सांगा ना. घरं फोडले, पक्ष फोडले. 1 वर्षापूर्वी मी आणि अमोल दादा म्हणायचो एकामेकाला, देव जाणे कसं लढणार. आणि अमोल दादाला म्हणायचे, जिंकू का रे? म्हणजे जाऊ दे बघू. एवढं तर आयुष्यात पांडुरंगाला सांगू की लढलो तरी हारलो तरी काय चाललं नाही, लेकिन ताकदीने रस्त्याने चालू की आम्ही स्वाभिमानी लोक, मोडलो पण वाकणार नाही या दिल्लीच्या तख्तासमोर. चलो ठीक आहे, चिन्ह काय घ्यायचं? ते म्हणले काय घेऊया, तुम्ही कबशी घ्या. म्हणलं बरं तू काय घेतो? म्हणलं पंखा घेऊ का कपाट घेऊ का बैलगाडी घेऊ, काय सुचे ना ताई. असं करत करत माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा. माझा प्रचंड पांडुरंगावर प्रेम आहे. आणि म्हणूनच मला वाईट वाटत होतं की जे माझ्या वडिलांच्या हक्काचं होतं, प्रशांत दादाच्या हक्काचं होतं, तुमच्या हक्काचं होतं, चिन्ह नेऊन गेले, पक्ष घेऊन गेले. असं एवढा अन्याय कसा होऊ शकतो कुणावर? म्हणून मी माझ्या पांडुरंगाला शेवटी म्हणलं, जाऊ दे रे बाबा, तुझ्या पायाशी मी माझं सगळं दुःख सोडते. तुला काय योग्य वाटेल ते तू कर. माझा तुझ्यावर प्रेम आहे, विश्वास आहे. तुझ्या माझ्या पदरातून मी आपलं तुझ्या पायाशी आणून ठेवलंय. तू म्हणशील आता तसं. माझ्या पांडुरंगाच्या मनात बघा काय होतं. जी वस्तू लागत नाही ती पांडुरंगाने काढून घेतली. आता वेळ कशात बघायची? मोबाईल फोन मध्ये. ती वस्तू लागतच नाही. तुम्ही घातलीये का? नाही, लागतच नाही. किती वाजले? फोन मध्ये बघायचं. ती वस्तू लागतच नाही म्हणून तर माझ्या पांडुरंगाने काढून घेतली की तुला गरजच नाही त्या वस्तूची. आणि माझ्या पांडुरंगाने काय माझ्या पदरात टाकलं? तर तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी कधी वाजते? लग्न कार्य तुतारी वाजते. माझ्या तुकाराम महाराजांच्या इथे जेव्हा सप्ताह असतो, सुरुवातीला तुतारी वाजते. जेव्हा इंद्रायणी डेअरीचं नवीन दुकान उघडलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. या लोगाव मध्ये कुठलाही आनंद लग्नाचं कार्य असेल तरी तुतारीच वाजते. आणि जेव्हा युद्ध पुकारलं जातं तेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तुतारीच वाजवली होती. आणि म्हणून लोकसभेला 1, 2, 3 आम्ही तर मोजतच नव्हतो अमोल दादांनी, काय माहिती रामकृष्ण हरी. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मायबाप जनतेने साथ दिली, 48 पैकी 31 खासदार निवडून आले. अजून 4-5 आले असते, 2-3 तर रडी चढावणीचे केसेस चालले आहेत. आणि जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथला होता किंवा आम्ही होतो लढायला ओरिजिनल, आपण दुसऱ्याचं काय काढून घेत नाही बाबा, गरज नाही. कुणाच्या मनातला अडकेला का आपल्याला कशाला पाहिजे? हे तुला पाहिजे ना, घे रे बाबा. शून्यातून करू. आई वडिलांनी शिकवलं कशाला? शिक्षण कशाला दिलं? हात पाय मेंदू सगळं चालतंय ना. करू ना शून्यातून विश्व उभं. काय प्रॉब्लेम आहे? काय अडचण नसते. फक्त कष्ट करायची आणि मनापासून करायची. आणि आपला पांडुरंग आहे आपल्या मागे. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळालं, कामाला लागले. जिथे जिथे तुतारी होती, इथे रडीचे डाव आलेत नाही, तिकडे ते दुसरं चिन्ह पण लावलं, पिपाणी का काय. आपली साताऱ्याची सीट थोडक्यात त्याच्याचमुळे गेली. मुंबईला आता 35 मतांनी उद्धवजींची केस चालू आहे. आता ती सीट 35 मतांनी हारले आणि शटर बंद करून रिझल्ट लावलाय. अरे हिम्मत असेल तर शटर उघडं ठेवून दाखवा ना की आम्ही हारलो 35 मतांनी. 31 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजी ची. मला एकच शिवसेना आहे, दुसऱ्यांना शिवसेना समजत नाही. मी एकच आहे शिवसेना, ती उद्धव ठाकरेंचीच आहे. कारण का स्थापन कोणी केला पक्ष? बाळासाहेब ठाकरेंनी. बाळासाहेब ठाकरे हयात असताना मुलाला पक्ष दिला की नाही? मग शिवसेना कुणाची? तर सोपं सांगते, मावशी तुमच्या घरी जमीन असेल का नाही? एखादा 2-4 एकर तर असेल. एखादी किती एकर जास्त आहे? अर्धा एकर.
सासरवाडीची आहे, कुणाच्या नावावर आहे? जमीन विचारतात मला दम देऊन, काय तुमच्या नावावर आहे, मग देता का मला? अगो बाई किती प्रेमळ आहेत बघा. पण बघा तुमच्या नावावर आहे ना, तुम्ही ज्याला पाहिजे त्याला तुम्ही देणार की नाही? आम्ही कसं ठरवणार तुम्ही कोणाला द्यायची? तसंच उद्धवजींना हयात असताना बाळासाहेबांनी पक्ष दिला, तो पक्ष बाळासाहेब ठाकरेंचाच आहे. मग राज ठाकरे परवडले, वेगळा पक्ष काढला तर स्वतःचं वेगळं तरी केलं, कुणाचं ओरबाडून तर घेतलं नाही. बरोबर आहे की नाही? मग ते जास्त बरं निघालं. ठीक आहे, पण आता झालं गेलं, गंगेला व्हायला. आता वाटायला लागलं बरं झालं पक्षांनी चिन्ह नेलं, कारण का माझ्या पांडुरंगाची इच्छा होती की काहीतरी जास्त चांगलं. संघर्ष झाला, पण त्याच्यानंतर संघर्षाच्या नंतर जे झालं आणि आता जे होणार आहे हा पोलीस यंत्रणा कुणाचेही फोन घेऊन हाजी हाजी करणार नाही. या राज्याचे पोलीस स्वाभिमानी आहेत. त्यांना जे योग्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत आहे तसाच हा देश चालेल. अदृश्य शक्तीच्या मनमानेने हा देश चालणार नाही. तुम्ही दिल्लीत सत्तेत आहात म्हणून काही महाराष्ट्रात कराल, खपून घेणार नाही. लढू, कष्टांची पराकाष्ठा करू, पण या राज्यामध्ये एक स्वाभिमानी सत्ता तुमच्या आशीर्वादाने आम्ही आणू. त्यामुळे तुतारी वाजवणारे बघा, आपण रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, ते पण कसं जमून आलं बघा. हे सगळं माझ्या पांडुरंगाचंच काम आहे. त्यांनी ठरवलंच आहे की आणि संघर्ष सगळ्यांच्या आयुष्यात होतो, माझाही आला. आणि एक सांगते, मला कधी भांडायला येत नव्हतं, आता भांडल्याशिवाय दिवस जात नाही. नवरा म्हणतो बरं ते बाहेरच भांडते, नाही तर घरी येऊन माझ्याशी भांडत बसायचे. पण जर मी संघर्ष करू शकते तर इथे बसलेली प्रत्येक महिला संघर्ष करू शकते, हेही मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगा. आणि हे 9 दिवस नवरात्रीचे चांगले आहेत, पण आमच्या या सगळ्या महिला भगिनींना 365 दिवस कष्ट करतात आणि संघर्ष करत असतात. प्रत्येकीच्या आयुष्यात काहीतरी सुख दुःख असतं. प्रत्येक जण छोटंसं बोललं ना तर टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतं. पण संघर्षाची वेळ येते ना, तेव्हा हीच पटकन रडणारी आमची महिला भगिनी पदर खेचून झाशीची राणी झालेलं या देशाने पाहिलेलं. त्यामुळे तुमच्या प्रत्येकीमध्ये एक कर्तृत्व आहे. कधी समजू नका अगोबाई मला काही जमत नाही, अगोबाई तुलाच जमत. त्याच्यामुळे बाई पण भारी आहेच. त्यामुळे तुम्ही सगळ्या जणी आज नवरात्रीत आपल्याला मास्तरांनी, सुनील मास्तरांनी आज इथे बोलवलं, आपलं प्रेमाने सगळ्यांचं स्वागत केलं. आज काय उपास बिपास आहे का नाही? मग खिचडी करून आलाय, खाऊन आलाय का घरी जाऊन करायचंय? घरी जाऊन करायचंय. म्हणजे बाकी पुरुषांचा पण उपास सुरू झाला, तुम्ही इथे सभेला आला म्हणून. त्यामुळे मी काय फार वेळ घेणार नाही. आज आपण आलात, माझं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल मनपूर्वक आभार मानते. प्रचाराला मी येणारच आहे परत, तेव्हा आणखीन धारदार भाषण करीनच. पण आज तुम्ही आल्यावर जे ऋणानं बंध आणि प्रेमाचे संबंध आदरणीय पवार साहेबांचे तुमचे आहेत, त्या प्रेमामध्ये आणखीन साखर घालण्याची जबाबदारी ही जोपर्यंत श्वासात श्वास आहे, या लोगावच्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्यात जास्त हक्क कुणावर असेल तर सुप्रिया सुळेवर तुमचं आयुष्यभर राहील. एवढंच म्हणून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.